शनिवारी होती संकट चतुर्थी आणि बाप्पांसाठी नैवेद्य करायचा म्हणजे आपण एव्हर रेडी एव्हर उत्साही माणूस. बाप्पांना खायला आवडतं आणि म्हणून मग मी दरवेळेला त्यांच्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा आग्रह करतेच. म्हणजे बाप्पा खुश आणि मग मी सुद्धा खुश. असंच मी पोहे मसाले पुरी करण्याचा बेत केला होता, ज्याचा शॉर्ट मी ऑलरेडी अपलोड केला आहे चॅनलला, तर तो तुम्ही व्हिजिट करून पाहू शकता आणि पोहे मसाला पुरी कशा बनवायच्या तेही पाहून घ्या. आता बाप्पांच्या नैवेद्यामध्ये ना मी साधं डाळ भात केलं होतं, पुरी केली होती आणि एव्हर फेमस म्हणजे सगळ्यांच्या आवडती अशी शेवयाची खीर केली होती, ज्याचा एक फॅन फॉलोइंग एक वेगळीच असेल मला वाटते शेवयाची खिरीची. कुणीही ह्याला नाही म्हणत नसेल. आणि त्यानंतरनं मग मिळालेला जो प्रसाद होता तो फक्त मी थाळी सजवण्यासाठी ठेवला होता. बाकी नैवेद्यामध्ये मी काही हा मोदक ठेवला नव्हता. पण थाळी खूप छान वाटत होती, खूप मस्त दिसत होती आणि प्लॅनसुद्धा झक्कास झाला होता. त्यामुळे कधी जर तुम्हाला थाळी बनवायची असेल तर हा बेत तुम्ही नक्की करू शकता आणि झटपट होऊनसुद्धा जाते. आता हे जेवण बनवताना ना काय झालं होतं, सोसायटीमध्ये किल्ला बनवण्यात आला होता दिवाळीचा. तिथं मुलं ना शिवगर्जना देत होते आणि त्याच वेळेला बरेच विचार माझ्या म्हणजे डोक्यात येत होते. कारण शिवगर्जना देताना आपल्याला नेहमी छान वाटतं, मस्त वाटतं. शिवाजी महाराज हे आपल्यासाठी एक खूप मोठी भावना आहेत, त्यामुळे खूप एक अभिमानसुद्धा वाटतो की पोरं शिवगर्जना देत आहेत. पण त्याच वेळेला अनेक विचार माझ्या डोक्यात जे चालू होते ना ते मी तुम्हाला सांगते. आता ना ज्या सोसायटीमध्ये मी राहते किंवा ज्या शहरात जिथं मी राहते ना तिथे फार अतिशाने ॲरोगॉन स्वतःला फारच हुशार समजणारे, ह्या शहराला स्वतःची मालकी समजणारे असे लोक राहतात, जे स्वतः बाहेर गावाहून आलेले आहेत, ज्यांच्या वाडवडिलांनी ज्यांच्या पूर्वजांनी इथे प्रॉपर्टी बनवलेल्या आहेत व ज्याच्या जोरावर हे लोकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात, हिणवण्याचा प्रयत्न करतात. जे भाडेकरू लोक आहेत त्यांना डेलिबरेटली त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि मराठी लोकांना त्रास देतात ना तेव्हा ह्या गोष्टीचा जास्त राग येतो. आणि त्यावेळेला अशा प्रकारच्या घटना घडतात ना, आणि हे फक्त तेच करत नाही तर त्यांची मुलंसुद्धा करतात. म्हणजे लिटरली ती मुलं 8-9 वर्षाची, 10 वर्षाची, 12 वर्षाची अशी मुलं आहेत. ती मुलंसुद्धा अशा पद्धतीची ट्रीटमेंट देतात. तर मग जेव्हा शिवगर्जना तुम्ही देत असता, शिवगर्जना देण्याची जेव्हा संस्कार तुम्ही मुलांच्यामध्ये रुजवत असताना, तेव्हा जे शिवरायांचे संस्कार होते, ॲक्च्युली शिवरायांचे जे गुण होते, त्यांनी कधी मराठीमध्ये भेद केला नव्हता. कधी त्यांनी स्वराज्य निर्माण करताना कुणाला हिणवलं नव्हतं, कुणाला कमीपणाची भावना दिली नव्हती किंवा कुणाची लाचारी तर अजिबातच पत्करली गेली नव्हती. जे लोक इथले गुजरात्यांची लाचारी पत्करतायत किंवा गुजरात्यांची हमाली करताना मी पाहते, तेव्हा जास्त ह्या गोष्टीचा खूप राग येतो की तुम्ही मराठी लोकांना पाडण्याचा प्रयत्न केला जातो. तेव्हा मला एकच असं सांगावंसं वाटतं की जेव्हा मुलांना आपण शिवगर्जना शिकवतो ना, महाराज कोण होते, काय होते हे जेव्हा शिकवतो ना, तेव्हा आपल्याला महाराजांचे विचार काय होते, महाराजांची नीतिमूल्य काय होते हे शिकवणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. जेणेकरून महाराष्ट्र घडताना किंवा महाराजांनी जो महाराष्ट्र घडवला आहे तो खरोखर इन्स्टिंक्ट राहील.